आपण हे आज फ्लावरचे मंचुरियन बनवले आहेत. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा. यामध्ये आपण कुठलाही बाहेरचा मसाला वापरलेला नाही. आपण घरच्या साहित्यापासूनही तयार केलेला आहे. नक्की ट्राय करा. अगदी तुम्हाला मी जवळून दाखवते. ही मंचुरियन आपले असे आपण प्लेटमध्ये ठेवलेले आहेत, पाहू शकता. नमस्कार. आज आपण फ्लावरचे मंचुरियन बनवणार आहोत. त्यासाठी आपण ही फ्लावर घेतली आहे आणि ही फ्लावर अशी मोठ्या साईजमध्ये आपण तुकडे करून घेतली आणि ही गरम पाण्यातून ही वाफवून काढलेली आहे. ही फ्लावर आपल्याकडे अर्धा किलो आहे. अशी छान आपण ही स्वच्छ करून घेतली आहे गरम पाण्यातून. ही फ्लावर आपली थंड होते तोपर्यंत आपण हा मसाला काढून घेऊयात. हे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लसूण अद्रक हे घालायचे आपल्याला, 4 मिरची आणि हे बारीक वाटून घ्यायचे. हे असं आपण बारीक करून घेतले. इकडे आपण एक पातेलं घेतले. आता त्यामध्ये आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे 2 चमचे. यामध्ये आपल्याला आता हा मैदा घालायचा आहे 1 चमचा. हे मिक्सरला काढलेला आपला हा अद्रक लसूण आणि मिरचीचा पेस्ट घालायचं आहे 1 चमचा. आता यामध्ये आपल्याला हा सोया सॉस घालायचा आहे 1 चमचा. आता यामध्येच आपल्याला हे व्हिनेगर घालायचं आहे, हेही आपल्याला 1 चमचा. हे टोमॅटो कॅचअप घालायचे 1 चमचा. आता यामध्ये आपल्याला हे लाल तिखट घालायचे, हे चवीनुसार घाला. यामध्येच आपल्याला थोडंसं हा फूड सिरप घालायचं आहे ऑरेंज कलरचा. आता यामध्येच आपल्याला हे जिरा आणि धने पावडर हे घालायचं आहे. 1 चमचा घालू शकता तुम्ही आणि सेपरेट असेल तर अर्धा चमचा घालू शकता. आता आपल्याला यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता आपल्याला हे असं बेटर बनवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि असं छान याला फेटून घ्या. आपण हे फ्लावरला असं कोट झालं पाहिजे, त्यानुसार तुम्ही असं फेटून घ्या. यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घाला. आता आपल्याला यामध्ये हे चवीनुसार मीठ घाला. हे आपलं छान असं बेटर बनवून झालेलं आहे, पाहू शकता. आणि याचा कलरही छान आला आहे कारण आपण यामध्ये फूड कलर वापरलेला आहे. तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा नाहीही. आता यामध्ये आपल्याला ही फ्लावर घालायची आहे. आता हे छान मिक्स करून घ्या. हे आपण या चमच्याने मिक्स करूयात किंवा हातानेही चालेल. हे आपलं छान असं मिक्स करून झालंय. आता याला आपण असंच 5 मिनिटं ठेवून देणार आहोत. यावरती आपण झाकून ठेवले, 5 मिनिटं ठेवणार आहोत. आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता ही आपण कोबी मंचुरियन असं तळून घेणार आहोत. इकडे आपण कढाई ठेवलेली आहे आणि तेलही आपलं गरम झाले. ऑलरेडी माझी कढईमध्ये तेल होतं, त्यामुळे मी हीच कढई वापरलेली आहे. आता आपण हे यामध्ये फ्लावरचे हे मंचुरियन घालूयात. अगदी आपण हाताने सुद्धा याला कोट असं करू शकतो.
हे आपण तळून घेऊयात. आता आपण असे हे पलटवून घेऊयात. हे आपले असे फ्लावरचे मंचुरियन तळून झालेत, पाहू शकता. एकदम कडक असे फ्लेवर आलेला आहे याला. हे पहा, खूप कडक आणि कुरकुरीत झालेला आहे. आता हे काढून घेते मी. याचं तेल पूर्णपणे असं निथळून घ्यायचं आणि हे फ्लावरचे मंचुरियन काढून घ्यायचे आपल्याला. अगदी कडक याला आणि खुटखुटीत झालेले आहे. हे पहा, आता आवाजावरूनच आपल्याला कळतं की खूप हे कडक झालेत. असे आपले मंचुरियन हे मी काढून घेतलेत. आता हे शिल्लक राहिलेले पण आपण असे तळून घेऊया. हे पण आपले तळून झालेत. आता हेही काढून घेऊयात आपण. पाहू शकता, अगदी हे पण असे छान असे भाजलेले आहेत. काढून घेते मी. आता आपल्याला याच कढईमध्ये हे मंचुरियनला तडका द्यायचा आहे. तर आपण सुरुवातीलाच हे मिक्सरला लसूण अद्रकाचं पेस्ट हे आपण क्रश करून घेतलेलं आहे. अतिशय बारीकही नाही पेस्ट आणि असं मोठंही ठेवलेलं नाही, मीडियम साईजमध्ये क्रश करून घेतले अशा पद्धतीचं. आता हे घालूयात आपण. आता यामध्ये आपल्याला ही शिमला मिरची घालायची आहे. यामध्ये आपल्याला ही हिरवी मिरची कट केलेली घालायची आहे. आणि हा आपण पातीचा कांदा थोडा कट केलेला आहे, तो पण घालणार आहोत. हे पूर्णपणे मिक्स करून घ्या. हे मसाला पण हा असा मीडियम गॅसवरती भाजून घ्या, म्हणजे पूर्णपणे असा तेलामध्ये हा फ्राय झाला पाहिजे, जेणेकरून असं एकजीव. आता यामध्ये आपल्याला हा सोया सॉस घालायचा आहे. यामध्ये 1 चमचा हा सोया सॉस. यामध्येच आपल्याला हा कॅचअप घालायचा आहे 1 चमचा. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे घालू शकता, कॅचअपचं काही नाही. आणि यामध्ये हे चवीनुसार मीठ घालायचं आहे, अगदी थोडंसं घाला. हे आता मिक्स करून घ्या. हा आपला मसाला पाहू शकता, एकदम असा छान फ्राय झालेला आहे. तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते मी. हे पहा, एकदम मला छान कलर आलेला आहे आणि हा पूर्ण भाजलेलाही आहे. आता यामध्ये आपण हे फ्लावरचे मंचुरियन घालूयात. आता यामध्ये हे मंचुरियन घाला आणि हे असे फिरवून घ्या. आता हे आपलं असं ड्राय मंचुरियन तयार झाले, पाहू शकता. फ्लावर मंचुरियनचं आपण हे ड्राय मंचुरियन बनवलेलं आहे. आता हे आपण काढून घेऊयात. अगदी कडक झालेला आहे. याचा जवळून तुम्ही पाहू शकता, असं एकदम कडक झाले. आता याला वरून थोडीशी आपण ही कांद्याची पात घालणार आहोत आणि ही कोथिंबिरी. हे एकदा फिरवून घेऊ आणि हे मंचुरियन असं काढून घेऊया. आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. अगदी कडक असे मंचुरियन आपले तयार झाले फ्लावरचे, आणि कुठेही याला असा या मंचुरियनला असं पाणी सुटलेलं नाही, पाहू शकता.
हे आपले असे ड्राय मंचुरियन एकदम कडक तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.